जिल्हा प्रमुख तुषार खाचने यांनी आपल्या मनोगतात IBN न्यूज 7 चॅनलला अधिक माहिती दिली। आज लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे। आमच्या लेवा पाटीदार समाजाकडून 21 वर्षापासून ही जयंती नाशिकमध्ये साजरी करण्यात येते। सालाबादाप्रमाणे आज सुद्धा आम्ही ही जयंती साजरी करत आहे, पण यावेळी थोडं आगळं वेगळं पारंपरिक पद्धतीने ही जयंती आम्ही साजरी करणार आहोत। या जयंतीनिमित्त आम्ही वारकरी 50 वारकरी व आमचे सर्व ज्येष्ठ गाजरे साहेब वगैरे त्यांना घेऊन तुषार पाटील साहेब, सागर चौधरी, पंकज अत्तरदे, इंगडे दादा, चेतन कावडे सगळ्यांना घेऊन आम्ही दिंडी काढलेली इथं वारकरी समाज इथं उपस्थित आहे। महिला बहिणी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित आहे। अशा पद्धतीने आम्ही जयंती साजरी करत आहोत। बरं, आपले मिरवणुकीची रूपरेषा कशी आहे? मिरवणुकी प्रतिमा पूजन आम्ही शिवनेरी फार्माजवळ केलेलं आहे। त्रिमूर्ती चौक, सिडगाव, नाशिक येथे तिथून आम्ही दिंडी चालू केलेली आहे। सावतानगर, पवननगर, उत्तमनगर आणि घोडेमंगल कार्यालयापासून मेन रोडने वापस त्रिमूर्ती चौक येथे समाप्त होणार आहे। यंदाच्या उत्सवाला लेवा पाटीलदार दर्शन नेमाडे, सागर चौधरी, रितेश खाचने, डिगा कोल्हे, चेतन चौधरी, सोपान कावडे, शुभम लोहार, अरुण कोलते, बजरंग दल गोरक्षक, सामाजिक संस्थासह आदी समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार। युवक महासंघातर्फे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती सिडको भागात उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त लेवा पाटीलदार समाजाचे जिल्हा प्रमुख तुषार खाचने यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सीमा हिरे तसेच भाजप नेते महेश हिरे, सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले। सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। वंदे मातरम।